उंबराच्या भाजीची आमटी. उंबराची भाजी का उंबराची आमटी? उंबराची आमटी. मग उंबराची आमटी ना. उंबर म्हणजे ते झाडाला छोटे छोटे उंबराच्या झाडाचं उंबर हे फळ येतात. हो हा. अरे ते फार भारी लागतं. हो लहानपणी आम्ही खूप उंबर खाल्लेत. वा, उंबराची आमटी का? हो. चला आपण आता ही उंबराची आमटी करायची आहे. लागणारं साहित्य सांगा. साहित्य आहे उंबर वाफवलेले आहेत, हम्म. कांदा घेतलाय, टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, मोहरी आहे, लसूण, जिरे, गरम मसाला, हळद, लाल मिरची, मीठ आणि कोथिंबीर. वा, फारच छान. हे उंबर काय अख्खं वाफवून घेतलंय का चिरून वाफवलंय? अख्खं वाफवून घेतलंय आणि मग त्याच्या फोडी केल्या. आणि मग त्याच्या फोडी केलेल्या आहेत. अरे वा, छान सुगंध येतोय. अगदी कच्चे उंबर घेतले होते का? कच्चे. हो, कवळी कच्चे उंबर आहे. हा. पहिल्यांदा काय करूया? दगड गरम करायला ठेवूया. दगड हा. गरम करायला? हो. ह्याला दगडाची फोडणी द्यायची. कशाला? पूर्वी कोकणामध्ये नदीतून दगड आणले जायचे तळातून, आणि ती फोडणी अशासाठी असायची की पावसाळा आणि थंडीमध्ये लोक ह्याची फोडणी दिल्याने लोक शेतामध्ये जेवण घेऊन जायचे. आमटी, ह्याच्या आमटीसाठी फोडणी करतात. तर ती जास्त वेळ त्यांचं जेवण होण्याचा जो टाईम यायचा तोपर्यंत हे गरम राहायची आमटी. त्यासाठी हा दगड यूज केला जायचा आणि त्याची एक टेस्ट पण वेगळी येते. अच्छा, मला वाटलं खाणाऱ्याने कौतुक नाही केलं तर. नाही ना, ठीक आहे. नाही, या दगडाच्या फोडणीला टिटकारीची फोडणी बोलतात. टिटकारी? हा, टिटकारी. याची फोडणी करायची. हो. बर, पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्याला आपण गरम करायला ठेवूया दगडाला. हो. गॅसवर. हो. दगड गरम होईपर्यंत काय आहे? आपण आता कढई ठेवूया. बर, गॅस लावून घेऊ. हो. काय करायचंय? आता त्याच्यात तेल घालूया. बर, थोडं पुरे का तेल? पुरे. हा. दगडाला काही उलट पालट करायचंय का? नाही. एका बाजूनीच? नाही, तो पूर्ण होतो गरम. अच्छा, ठीक आहे. दगडाची फोडणी पहिल्यांदाच पाहिली बाबा मी. चला, ह्याच्यात आता काय घालायचंय? मोहरी घालूया. बर, जिरे. हा दगड फुटणार नाही ना? नाही, फुटत नाही. पूर्वी ते चुलीमध्ये ठेवायची. कढीपत्ता आता आपण टाकलाय. कांदा घालूया. दगडाला भाजण्यापूर्वी काही तेल वगैरे लावायचं नाही? नाही. फोडणी दिल्याने त्याच्या आमटीला जी चव येते ना, खूप छान चव येते. वा. बाकी काय तुमचे छंद बिंद, आवडी बिवडी? गाणं गाणे, कविता करणे, डान्स करणे? म्हणजे फक्त कुकिंग. फक्त कुकिंग? कुकिंग. अच्छा, जो व्यवसाय तोच छंद. नोकरी वगैरे केली का आधी कधी? हा, इमिटेशन ज्वेलरी मध्ये. इमिटेशन ज्वेलरी? हो. मग ती काय सोडून दिली? हा, मग कुकिंग मध्ये जरा म्हणलं कुकिंगच करत आहे तर त्याच्यातूनच व्यवसायाची आवड झाली. मग इमिटेशन ज्वेलरी मागे पडलं? हो. बर. तुम्हाला काही बहीण भाऊ? बहिणी आहेत, 6 बहिणी आहेत. 6 बहिणी? हो, आणि त्यात आम्ही जुळ्या बहिणी. अच्छा. आता आपण मसाले टाकूया. तुम्ही सेम टू सेम दिसता ना? हो, सेम. मग काही लहानपणी गैरफायदा घेतलाय का ह्याचा? चिंचा पाडल्यात की नाही, मार खाल्लाय की नाही, असं काही? हो, अशा बराच वेळा झालाय. गरम मसाला टाकलाय. आता हळद, लाल तिखट. पुढे काय करायचंय? आता आपण उंबर घालूया. वा, दगड काळा ठिक्कर पडलाय, इतका भाजला गेलाय. तो फुटणार नाही ना? नाही. आता आपण मीठ टाकूया. बर. थोडं पाणी. थोडस पाणी टाक. धरा चमचा. त्या दगडाला वाटत असेल भाजी ह्यांची, उंबर ह्यांचं खाणार हे मला फुकटच तापत ठेवलंय. बस. आता काय करायचंय? आता आपण त्याला फोडणी द्यायची. कशाला? दगडाला. आणि काय फोडणी पात्र घ्यायचं का? फोडणीचं पात्र हवे त्याला. बर, मग आपण एक काम करू, गॅस बंद करू आणि हा दगड थोडासा असा बाजूला ठेवू. हा दगड आहे तो फोडणी पात्रात घ्या. बर.
पुढे आता त्याच्यावरती थोडंसं तेल. गॅस लावायचं नाही आता? नाही नाही, गॅस बरं. नाही लावायचं. तेल बघा दगड गरम आहे ना. बस बस बस. पुरे का? पुढे पुढे पुढे. आता त्यावरती थोडासा लसूण. द्या इकडे, मला जवळ पडतोय ना हा गॅस. बस 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 बस. हा, त्याच्यात थोडी कढीपत्ता. वा. आता तो दगड, ही फोडणी ह्याच्यामध्ये टाकायची. दगडासह फोडणी? हो. हे मी पहिल्यांदा करतोय, सो मी फार एक्साइटेड आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दगडाची फोडणी देतोय आणि म्हणून मी ही लुडबुड करतोय. दगडासह ना हो, नक्की? दगडासहित. अच्छा, दगड टाकल्याच्या नंतर आपण हा गॅस बंद करणार. बंद करायचं आणि झाकण ठेवायचं का? हो, किती वेळासाठी? 5 मिनिटं. उंबर आपले शिजलेले आहेत. अच्छा, म्हणजे त्या दगडाचा जो स्मोकी फ्लेवर आहे, त्याचा हो. जो अरोमा आहे, तो उंबरामध्ये छान असा पसरला पसरला पाहिजे. जातो. बरोबर. मी एकतर उंबराची आमटी हा पदार्थही पहिल्यांदा खाणार आहे, दगडाची फोडणी ही पण मी पहिल्यांदा पाहिली. त्याच्यामुळे माझ्यासाठी सगळंच नवं नवं आहे. किती वेळ वाट बघायची, कारण उंबर शिजलंय? शिजले, झालंच आहे. काढू झाकण? हो, झाकण काढा. अरे वा, दगड अजूनही गरम आहे हो. वा, उंबरही शिजलेलं आहे छान आणि दगडाच्या फोडणीचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला आहे. फॅन्टास्टिक. वा, कमाल. दगडाच्या फोडणीचा वापर करून आपण तयार केलेली आहे उंबराची आमटी. आमटी. कशा बरोबर खायची? भाकरी भातासोबत, फार कशासोबतही. मस्त. तुम्हाला हवा तो पदार्थ सोबतीला निवडा, पण उंबराच्या आमटीचं साहित्य आणि कृती लिहून घ्या दगडासह. उंबराची आमटी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: वाफवलेले उंबर 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, कढीपत्ता 10 ते 12 पानं, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेला लसूण 2 चमचे, जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम फोडणीसाठी दगड गरम करायला ठेवा. एका बाजूला कढईत तेल घाला. त्यात मोहरी, जिरे, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात गरम मसाला, हळद, लाल तिखट घालून परतून घ्या. आता त्यात वाफवलेले उंबर घालून परतून घ्या. शेवटी त्यात मीठ आणि 1 ग्लास पाणी घालून एकजीव करून घ्या. आता गरम दगड एका फोडणी पात्रात घ्या. त्यात तेल, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घाला. आता दगड आणि फोडणी उंबर आमटीत घालून एकजीव करून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. उंबराची आमटी तयार. लगेच खाऊन बघूया. भारी झाली हो. छान चविष्ट, झाली. चवदार, एकदम खमंग झालीये. त्या दगडामुळे जी त्याला फोडणी मिळाली आणि जो तो फ्लेवर अरोमा ज्याला म्हणतो ना आपण, बरेचदा आपण काही रेसिपींना चारकोल फ्लेवरचा एक अरोमा देतो. आज हा स्टोन फ्लेवर मिळालाय. फारच कमाल, फार छान. अपर्णाताई, 1 नंबर. एवढं छान झालंय की आम्हाला अजून एक पदार्थ बघावंसं वाटतोय. त्याचं नाव काय?